आवळा हा बहुगुणी असल्यामुळे आपल्या शरीराला त्याच्या सेवनाने वेगवेगळे फायदे होतात. त्यामुळे आवळ्याचे आपण वेगवेगळ्या स्वरूपात सेवन करतो. जसं की आवळ्याचं लोणचं, मुरब्बा, आवळा कँडी, आवळा सुपारी असे वेगवेगळे पदार्थ बनवून आपण त्याचं सेवन करत असतो, ज्याने आपल्या शरीराला फायदे होतात. तर ह्याच आवळ्यापासून आपण सगळ्यांची आवडती अशी आवळा कँडी बनवणार आहोत, जी लहान मुलांना सुद्धा खूप आवडते आणि हे वर्षभर टिकते. थंडीचं सीझन असल्यामुळे बाजारात तुम्हाला खूप सारे आवळे पाहायला मिळतील, कारण आवळ्याचं सीझन सुद्धा आताच असतो. तर चला याच आवळ्यापासून आपण आवळा कँडी बनवूया, जी वर्षभर छान टिकते. तर इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत, जे स्वच्छ धुतलेत. आता मी ते कपड्याने कोरडे करते. आवळा कँडी बनवताना शक्यतो असे आवळे निवडा जे एकदम मोठ्या आकाराचे असतील. लहान आवळे निवडू नका, कारण ते सुकल्यानंतर खूप लहान आकाराचे होतील. तर आपल्याला आवळा कँडी ही थोडे आकारात दिसले पाहिजेत छान, त्यासाठी आपल्याला मोठे मोठे आवळे घ्यायचे आहेत. आणि कुठेही नरम पडलेले आवळे नको, म्हणून ते एकदम ताजे घ्यायचे. त्यानंतर आता इथे मी एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवून दिलेलं आहे, कारण आपल्याला आवळे वाफवून घ्यायचे आहेत. काही वेळानंतर पाणी इथे उकळलेलं आहे. आता मी आवळे स्टीम करण्यासाठी हे वरचं भांडं ठेवून देते. तुम्ही इथे एखादी चाळणी वगैरे ठेवून दिलीत कोणत्याही भांड्यावर तरीही चालेल. यात आपण हे आवळे ठेवूया आणि झाकण देऊन साधारण 10 ते 15 मिनिटसाठी वाफवून घेऊया. म्हणजे आवळे वाफवायला ठेवल्यानंतर मीडियम फ्लेमवर तुम्हाला तसेच ठेवून द्यायचे आहेत 15 मिनिटसाठी. दुसरी गोष्ट, आवळे कधीही पाण्यामध्ये उकळवून नाही घ्यायचे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे तशाच पद्धतीने ते वाफवून घ्यायचे. तर आता इथे 15 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आवळ्याच्या फोडी ज्या आहेत त्या आपोआपच वेगळ्या झालेल्या आहेत 15 मिनिट नंतर. गॅस बंद करायची आणि हे आवळे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे. त्यासाठी हे आवळे मी एका कपड्यावर काढून घेणार आहे. असा कपडा घ्या जो एकदम नवीन नसेल, कारण हे आवळे आपण आता इथे जेव्हा या कपड्यावर सुकायला ठेवून देऊ थोड्या वेळासाठी, तर नंतर त्याचे डाग या कपड्यावर पूर्ण लालसरचे डाग येतात. जसे हळदीचे डाग पडतात तेव्हा ते जराही धुतल्यानंतर निघत नाही, तसे ह्या कपड्याला सुद्धा डाग पडून जातात. त्यामुळे असा कपडा घ्या जो एकदम नवीन नसेल. तर इथे मी स्वच्छ असा कपडा घेतलेला आहे आणि त्यावर हे आवळे ठेवलेले आहेत. आता थोड्या वेळासाठी मी हे आवळे असेच 5-10 मिनिट ठेवून दिले. थोडे वरून पुसले सुद्धा, कारण आपल्याला या आवळ्यांमध्ये पाण्याचं प्रमाण नको, कारण वाफवल्यानंतर यावर थोडंसं वाफेचं पाणी आहे. त्यामुळे हे कपड्यावर थोडा वेळ ठेवून थोडे कोरडे करून घ्यायचे. आणि थंड झाल्यानंतर हे आवळे कोरडे झाल्यानंतर लगेचच ह्याच्या फोडी अशा वेगळ्या करायच्या आणि त्यामधली बी वेगळी करायची. आणि आवळ्याच्या फोडी सहज वेगळ्या होतात. तुम्हाला सुरीचा वगैरेही जास्त वापर करावा लागत नाही. तर या सगळ्या आवळ्याच्या फोडी वेगळ्या करून घेऊया. आणि तुम्ही पाहू शकता मोठे आवळे घेतले असल्यामुळे आवळ्याच्या फोडी ज्या आहेत ते एकदम मोठ्या मोठ्या निघत आहेत आणि सुकल्यानंतर सुद्धा थोडं कमी होतील, पण एकदम बारीक फोडी होणार नाहीत. सगळ्या आवळ्यांमधल्या बिया मी वेगळ्या करून घेतल्यात. आता इथे मी एक काचेचं बाउल घेतलेला आहे. आता दुसरी गोष्ट, आवळे वाफेपर्यंत तुम्ही स्टीलच्या भांड्याचा वापर केला ठीक आहे. त्यानंतर जी काही पुढची प्रोसेस असेल त्यात स्टीलचा तुम्हाला जराही वापर करायचा नाहीये. त्यामुळे मी इथे काचेचं बाउल घेतलेलं आहे, किंवा तुम्ही प्लास्टिकचं घेऊ शकता, पण स्टीलचं जराही घेऊ नका. ते का मी पुढे सांगते. तर आता इथे मी आवळ्याच्या सगळ्या फोडी एकदम कोरड्या करून काचेच्या बाउलमध्ये काढून घेतल्यात, किंवा मग तुम्ही काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये प्लास्टिकच्या बाउलमध्ये सुद्धा काढून घेऊ शकता. त्यानंतर अर्धा किलो आवळ्यासाठी मी 1 कप साखर घेतलेली आहे. कप नसेल तर तुमच्या घरी अशी मीडियम आकाराची वाटी असेल त्यात 1 वाटी भरून साखर घ्या आणि हे आवळ्याच्या फोडींमध्ये घाला. आता ही आवळ्यामध्ये साखर मिक्स करताना सुद्धा मी सिलिकॉनचा स्पॅच्युला घेतलेला आहे, स्टीलचा वापरलेला नाहीये. किंवा तुम्ही प्लास्टिकचा एखादा स्पून सुद्धा वापरू शकता. आणि एकदम हळूवारपणे हे मिक्स करून घ्यायचे. तर इथे स्टीलचा वापर का करायचा नाही तर त्याचं कारण सांगते. आवळ्यामध्ये असा एक पदार्थ असतो की जो स्टीलच्या संपर्कात आला तर तो आवळा काळा पडू शकतो. त्यामुळे आपली कँडी सुद्धा काळी पडू शकते सुकल्यानंतर. त्यामुळे इथे स्टीलचा मी जराही वापर केलेला नाहीये. आवळ्यामध्ये सगळी साखर मी मिक्स करून घेतली, पण ती पूर्णपणे विरघळलेली नाहीये. तर आता काय करायचं, मिक्स करून फक्त झाकण देऊन असंच सोडून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी उघडून पाहायचं. तर दुसऱ्या दिवशी पाहू शकता तुम्ही ही साखर पूर्णपणे आपोआपच विरघळलेली आहे.
आता फक्त एकदा थोडं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण देऊन दुसऱ्या दिवसापर्यंत ठेवून द्यायचं. म्हणजे पूर्ण आपल्याला 3 दिवसापर्यंत ही प्रोसेस करायची आहे. या आवळ्यांना साखरेमध्ये चांगलं मुरू द्यायचं आहे, त्यासाठी 3 दिवसाचा वेळ घ्यायचा आहे. आणि चौथ्या दिवशी या आवळ्यांना या पाकातून आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर इथे साखरेचा वापरसुद्धा तुम्ही पाहू शकता. अर्धा किलो आवळ्यांसाठी फक्त 1 कप साखर वापरलेला आहे. त्यापेक्षा जास्त वापरायची नाही, कारण एवढी साखर आरामात पुरून जाते आणि आवळेसुद्धा त्यात छान बुडले जातात. त्यामुळे एक्स्ट्राची साखर जास्तीची घालायची नाही आणि वाया घालवायची नाही. त्यामुळे अर्धा किलोसाठी 1 कप साखर पुरेसी आहे. पूर्ण 3 दिवस हे आवळे मी साखरेच्या पाकामध्ये मुरू दिलेले आहेत. आता चौथा दिवस आहे. तर आता हे छान मुरलेले आहेत. एका ताटामध्ये स्टीलचं ताट घेतलेलं आहे मी, पण त्याच्यावरून कपडा ठेवायचा आहे तुम्हाला. स्टीलवर हे सुकायला घालायचे नाही. स्टील किंवा प्लॅस्टिकचं ताट घ्या आणि त्याच्यावर कोणताही कपडा ठेवा स्वच्छ, आणि त्यावर एक एक असे हे आवळे चिमट्याने काढून मी सुटसुटीत असे ताटामध्ये वेगवेगळे करून ठेवलेले आहेत. आता हे उरलेलं आवळ्याचं सिरप जे आहे ते फेकून न देता तुम्ही ह्याचं सरबत बनवून पिऊ शकता. पाण्यामध्ये मिसळून प्यायचं तुमच्या आवडीनुसार हवं तेवढं. दुसऱ्या छोट्या प्लेटमध्ये मी आवळे हे ठेवलेले सुकायला, पण तेही मी स्टीलच्या या ताटामध्ये कपड्यावरच ठेवून दिले, कारण त्यामध्ये जे एक्स्ट्राचं सिरप असतं ते पटकन सुकत नाही आणि आवळे सुकायला वेळ लागतं. दुपारपर्यंत हे आवळे तुम्ही पाहू शकता छान कोरडे झालेले आहेत. जराही त्याच्यावरचं जे पाक होतं ते हाताला चिकटत नाही आहे. त्यामुळे आता मी हे थोडे पलटून घेणार आहे, कारण ते वरून छान कोरडे झालेले आहेत. आणि पुन्हा याला मी दिवसभर बाकीचं उरलेलं उन्हामध्ये सुकवून घेणार आहे. दिवसभराच्या उन्हामध्ये हे व्यवस्थित सुकले नाही, त्यामुळे मी दुसऱ्या दिवशीसुद्धा पूर्ण दिवस उन्हामध्ये सुकवून घेतले. आणि तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशीच्या उन्हामध्ये सुकवल्यानंतर हे छान कोरडे झालेले आहेत. आतलं जे मॉइश्चर होतं ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे. आणि असंच सुकवायचं आहे तुम्हाला. आवळा सुपारी असते तेवढं सुकवायचं नाही, कारण ही थोडी सॉफ्ट राहिली पाहिजे, खाताना कडक लागायला नको. तर तुम्हाला अंदाज येईलच ती सुकल्यानंतर. तर हे पहा, मस्त अशी ही कोरडी झालेली आहे. हे आवळे आपण साखरेमध्ये मुरवून घेतल्यामुळे त्याची चव तर गोडच आहे, पण तरीसुद्धा हलकासा आंबटपणा असेल तर ते कमी होण्यासाठी आपण ह्यावरून घालणार आहोत पिठी साखर. थोडीशी साखर मी पूर्ण बारीक वाटून घेतलेली आहे. तर ही साखरेची पावडर मी वरून अशी थोडी घालून वरवरून लावून घेणार आहे. या जागी तुम्ही आयसिंग शुगरचा वापरसुद्धा करू शकता जर तुमच्याकडे असेल तर. नसेल तर तुम्ही ही साधी आपली साखर वाटून पिठी साखरचा वापर करा. तर मस्त आपले हे आवळे तयार झालेले आहेत. वर्षभर तुम्ही हे साठवून खाऊ शकता. जर तुम्हाला वर्षभरासाठी टिकवायचे असेल तर भरपूर प्रमाणात बनवून तुम्ही अशा पद्धतीने साठवू शकता. फक्त हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचे आणि ओले हात लावायचे नाही, म्हणजे ही वर्षभर चांगली टिकेल. तर कशी वाटली ही तुमच्या आवडीची आणि लहान मुलांच्याही आवडीची आवळा कँडी, जी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता अशा सोप्या पद्धतीने. तर चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.